तसं नाही, पण इतका प्रेमळ माणसाच्या घरी मी सून म्हणून येईन का? काय येणार नाही तुला? हे बघ राधा, अगं मी तयार आहे माझी पत्नी म्हणून तुला या घरात आणायला. मग कशी यायचं वाटतं नाही? आणि मी सून म्हणून इथे येण्या अगोदर मला मला तुझ्यापासून कुणी कुणी दूर नेलं तर? हे बघ अगं राधा, असं का बोलतेस हा? हे बघ, अशी का बोलतेस तू? मी या घरी येईन का? मला भाग्य लाभेल का? कुणी दूर नेलं तर? हा नाही, मला सांग नेमकं काय झालंय काय तुला? हा काय अशी बोलतेस? अरे नाही. हे बघ राधा, हे बघ, तुला माझ्यापासून कुणी दूर नेणार नाही. आणि जर कोणी नेण्याचा जरी प्रयत्न केला ना तर मी मात्र येऊ देणार नाही. मग तर झालं. आज ना मला खूप भयानक स्वप्न पडलं. बरं स्वप्न? मग काय दिसलं स्वप्नात? मला मला त्या स्वप्नात कोणीतरी पडवून घेऊन जात आहे. आणि तेवढंच नाही तर त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवलं. आणि आणि तिथून कधी न निघण्या करता. हे बघ राधा, अगं स्वप्न कधी खरी होत नसतात. खरं सांगू मी त्या स्वप्नापासून भांबावून गेले नाही. आणि आणि असं घडलं तर काय करायचं? पण मी परमेश्वराजवळ एकच मागणं होती. मला तुझ्यासोबत एकत्र जगता नाही आलं ना तरी मात्र मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून मारायचं. हे बघ राधा, हे बघ, हे मनातील वाईट विचार ना काढून टाक. तसं काही होणार नाही. अगं मला देखील स्वप्न पडतात, पण त्यातील एकही स्वप्न ना आजपर्यंत पूर्ण झालीच नाही. हे बघ म्हणून सांगतो, प्लीज रिलॅक्स हो. रडणं थांबव थोडं. तसं काय होणार नाही, मी आहे ना. बघ शांत हो. बघ